कालच्या सभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाने विचारधारा सोडली असं नेते मंडळी म्हणतात। त्या संदर्भात शेकापची भूमिका नेमकी काय? आपण स्वर्गीय आबासाहेबांचा कार्यकाळ पाहिला असेल। आपण पत्रकार आहात, माझ्यापेक्षा सुज्ञ आहात। आबासाहेबांच्या कार्यकाळामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी 60-70 वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक सोडता इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असायच्या त्या निवडणुकामध्ये पक्ष हा बाजूला ठेवून या शहराच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी जे जे काही करावं लागेल ते आबासाहेबांच्या काळामध्ये बापू असतील, दीपकाबा असतील आणि आबासाहेब असतील या तिघांनी मिळून त्या परिस्थितीनुसार ती पावलं उचलली होती। आजही आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की मागच्या 2-3 दिवसामध्ये मी टीव्हीला न्यूज पाहिली की कोल्हापूर, शिराळा आणि जयसिंगपूर सारख्या शहरांमध्ये भाजपा आणि काँग्रेस सोबत येऊन एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। याचा अर्थ त्यांनी त्यांच्या विचारधारेला कुठं तिलांजली दिली का? स्थानिक विकासासाठी हे पक्ष एकत्रित येत असतात। आम्ही कदापि शेतकरी कामगार पक्षाचा विचार सोडणार नाही। आम्ही कदापि आमच्या विचाराला कुठेही केसभर सुद्धा तिलांजली देणार नाहीत। हे सर्व जे करतोय याचं फक्त आणि फक्त कारण आहे या शहराचा विकास आणि इथल्या गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी। हे करत असताना आम्ही सर्वांना एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्ही सर्वांशी विचार केला होता। काही कारणास्तव त्यांच्या काही अटी असतील त्या त्यांना मान्य झाल्या नसतील किंवा या विकास आघाडीला त्या मान्य झाल्या नसतील, त्याच्यामुळं ही एकत्रित येण्याचा विचार फिसकटला आहे। इतर सांगायचं झालं तर कालच्या ज्या काही टीका होत्या त्याच्यावरती आम्हाला भाष्य करायला वेळ नाही। कुणावरती टीका टिप्पणी करणं या तालुक्यातल्या तिन्ही नेते मंडळींचा तो विचार नाही। विशेष करून स्वर्गीय आबासाहेबांनी कधी तो संस्कार या तालुक्याला आणि शहराला दिलेला नाही। आम्हाला फक्त आणि फक्त या शहराचा विकास करायचा आहे। त्याच्यासाठी आम्ही विचार करण्यासाठी आमचा वेळ खर्ची घालतो। इतरांना कुणाला टीका केली त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हाला विचार करायला सुद्धा वेळ नाही। शहरामध्ये अनेक रस्त्याच्या आणि भुयारी गटार योजनेसंदर्भात समस्या आहेत। त्या संदर्भामध्ये सत्ताधाऱ्यांनी आवाज उठवायला पाहिजे होता। त्यावेळेस बघ्याची भूमिका घेतली आणि नागरिकांना खूप मोठा त्रास होत असताना ते बघ्याची भूमिका घेतली। त्या संदर्भामध्ये आपलं काय मत आहे नागरिकांच्या त्रासाबद्दल? आज जवळजवळ 1-1.5 वर्षापासून या शहरामध्ये भूमिगत गटारीचं काम चालू आहे, ते अपूर्ण आहे। काही भाग 2 टप्प्यात भूमिगत गटारी होणार आहेत। दुसऱ्या टप्प्यात काही वंचित भागाचा भूमिगत गटारीचा आराखडा मंजूर करून आम्ही आणणार आहोत। जे काम आत्तापर्यंत पूर्णत्वाला होणं गरजेचं होतं पहिल्या टप्प्यातलं ते होऊ शकलेलं नाही। टेंडर काढत असताना माझा अनुभव कमी आहे, माझं वय कमी आहे, पण मी जर त्या ठिकाणी असतो तर काय केलं असतं तर ज्यावेळेस भूमिगत गटारीचं काम आपण सुरुवात करणार आहोत आणि ग्रामीण भागातल्या आपलं या शहरातल्या विविध गल्ल्या गल्लोची जी काही रस्ते आपण खोदणार आहोत त्या ठिकाणी भूमिगत गटारीचं काम झाल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याचं टेंडर सोबत जर निघालं असतं तर आज या शहरामध्ये धुळीचं साम्राज्य पसरलं नसतं। दोन्ही कामं एकत्रितपणे टेंडर करून जर झाली असती तर भूमिगत गटारीचं काम झाल्यानंतर ठराविक कार्यकाळानंतर तिथं रस्त्याचं काम होऊ शकलं नसतं। पण मागच्या नेते मंडळींनी काय केलं आहे ह्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा भविष्यकाळात आम्ही काय करणार आहोत याच्यावरती आम्ही जास्त फोकस करतोय आणि भविष्यकाळामध्ये लवकरात लवकर हे शहर धूळमुक्त कसं होईल, राहिलेलं भूमिगत गटारीचं काम लवकरात लवकर कसं होईल याच्यावरती आम्ही विचार करून पावलं टाकणार।